बिहारच्या बुद्धगया व महाबोधी महामंदिर प्रशासनाला बुद्ध धार्मिक समुदायाच्या न्यायाकरिता भारतीय संविधान अनुच्छेद क्रमांक 13, 25, 26 तथा 29 नुसार करावी। बुद्धगया मंदिर अधिनियम 1949 बिहार सरकारनुसार बदल करण्याबाबत तथा मानवी अधिकारानुसार सार्वभौमिक घोषणा अनुच्छेद क्रमांक 18 नुसार बदल करण्याबाबत भंडारा जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर करण्यात आले। यावेळी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष मदनपाल गोस्वामी तथा समता सैनिक दल जिल्हा शाखा भंडाऱ्याच्या वतीने अमोल मेश्राम, दिनेश वासनिक, मुकेश गजबिये, अभ्यंकर बोरकर, धम्मपाल मेश्राम, देवेंद्र गेडाम, संदीप सूर्यवंशी, कैलास बावने, अक्षय नागदेवे, चेतन कानेकर, मनोज गोस्वामी, आदेश राऊत, प्रफुल्ल रामटेके आदी समता सैनिक दलाचे पदाधिकारी उपस्थित होते। जय भीम, नमो बुद्धाय। आज भंडारा के जवाहर नगर भंडारा जिले के समता सैनिक दल यूनिट द्वारा बुद्धगया टेम्पल एक्ट जो है 1949 उसके लिए ये बुद्ध विहार मुक्ति आंदोलन जो 17 सितंबर को महा अनागरिक दी धम्मपाल इनकी जयंती के अवसर पर बिहार के पटना में एक 5 लाख लोगों का प्रदर्शन हुआ था बुद्ध विहार मुक्ति आंदोलन के लिए। और वो बीटी एक्ट रद्द करना ये उद्देश्य था। लामाजी आकाश जी लामा इनके नेतृत्व में एवं समता सैनिक दल के संयुक्त इस विद्यमान से ये आंदोलन किया गया था। उसी कड़ी का ये दूसरा भाग है जो आज 26 नवंबर संविधान दिन के अवसर में पूरे देश में जहाँ जहाँ जिला राज्य से ये मुक्ति आंदोलन का दूसरी स्टेप है जो हमने ये शुरू किया है। और हमारा एक में डिमांड है, दुनिया के जो टेम्पल्स है, चाहे क्रिश्चियन हो, हिंदू हो या मोमेडियंस हो, इनकी जो गुरुद्वारा मंदिर या जो भी है वो उनके धम्म के ट्रस्टी है। बट दुनिया का जो बुद्ध गया बुद्धों का जो महत्वपूर्ण विहार है उस विहार पे बौद्धों के गैर बौद्धों का कब्जा है। वो 19 बीटी एक्ट जो है वो हटाना चाहिए, यही हमारी सबकी मांग है। और इसीलिए वो उस आंदोलन का ये सेकंड स्टेप है। नेक्स्ट स्टेप ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम के और समता सैनिक दल के माध्यम से जो मीटिंग होगी उसके बाद में नेक्स्ट जो आज आपणा सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज संविधान दिनानिमित्त ऑल इंडिया बुद्धिस्ट फेडरेशन अंतर्गत दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया संपूर्ण भारत देशामध्ये आणि भंडारा मुख्यत्वे भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही भारत म्हणजे बौद्धगया जे टेम्पल आहे ते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जो ॲक्ट तयार करण्यात आला होता त्या ॲक्टनुसार 4 हिंदू आणि 4 बुद्धिस्ट असा तो ॲक्ट होता आणि एक जिल्हाधिकारी त्याचा अध्यक्ष असतो, सचिव असतो। त्यानुसार जो लोकांची जी बाडी होती अर्ध हिंदू आणि अर्ध बुद्धिस्ट हा जो ॲक्ट जो लागू आहे हा निरस्त करण्यात यावा, कारण हा ॲक्ट स्वातंत्र्यपूर्वी काळात तयार करण्यात आला होता। आज स्वातंत्र्य मिळून भारताला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, तरी पण तो ॲक्ट दुरुस्ती न करता आजही गुलाम पद्धतीने त्या ठिकाणी हिंदू आणि बुद्धिस्ट जे संस्कार त्या ठिकाणी जे होतात ते चुकीच्या पद्धतीने होतात। आणि म्हणून ज्या पद्धतीने मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, ईसाई असो, ज्याप्रमाणे त्यांचे जे मंदिर जे असतात त्यांच्या स्वाधीन असतात, तेव्हा हा जो विहार जो आहे हा बौद्धांच्या स्वाधीन करावा ही मागणी आम्ही भारत सरकारला करत आहोत। त्या माध्यमातून राष्ट्रपती यांना आम्ही दी बुद्धिस्ट सोसायटीच्या माध्यमातून त्यांना निवेदने पाठवत आहोत। आणि दी बुद्धिस्ट सोसायटीच नव्हे तर ऑल इंडिया लेवलवर ज्या ज्या सामाजिक संघटना आहेत बुद्धिस्ट त्या सर्वांनी आज निवेदन देत आहेत, तेव्हा याची दखल घ्यावी। अन्यथा ही जर दखल भारत सरकारने घेतली नाही त्याच्यामुळे जण आंदोलन मोठ्या स्वरूपात होईल आणि जे उग्र रूप धारण केल्यानंतर याची सर्वस्वी जबाबदारी भारत सरकारची राहील असं आम्ही या निवेदनाद्वारे कळवित आहोत। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।